ती सत्ता मागली. आता त्यांनी मला त्यांच्या कुटुंबाचा एक फोटो दाखवला, अप्रतिम, म्हणजे दृष्ट लागली तुमच्या फोटोला. आणि मी तुम्हाला शब्द देतो की मी कोणाला कुठे भेटणार नाही, काही करणार नाही, आणि कॉम्प्रोमाइजचा तर विषय. सत्यमेव जयते, सत्याचाच विजय झाला पाहिजे. जो कोणी ह्याच्या मागे आहे त्याला आपण फाशी ही मिळालीच पाहिजे. मी या मुलीला त्याच्या आईला आणि आजीला इथं शब्द दिला की ह्याच्यात राजकारण नको. तुम्ही म्हणता तसं काय कोणाचं होईल त्याला आपला काही घेणं देणं, पण ह्या बीड मध्ये ही सगळी जी मस्ती आहे ना यांची, टरलीच पाहिजे. सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे. सत्ता आणि पैसा आयुष्यभर टिकत नाही, आणि ती कशाने भांडायची, ती लढा सत्यानेच मोडून आपण सगळे जोपर्यंत एकत्र आहोत ताकदीने लढू. तुमच्या काय कोर्ट केसेस असतील, काय असतील, स्वतः मी बघेन. मी स्वतः तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि हे फक्त तुमच्या कुटुंबासाठी नाही. तुम्ही म्हणला तसं बीड मध्ये जे कुणाला हाणामारी झाली आता तिथे डोकं फोडलंय कुणाकडे, त्या कुटुंबाची माहिती घ्या. त्या कुटुंबाला पण आपण न्याय, हे कुठेतरी थांबलंच पाहिजे. ही गुंडागर्दी थांबलीच पाहिजे. बीड मधली प्रत्येक महिला मन मोकळेपणे, जशी मी राज्यात आणि देशात फिरते तशा तुम्ही फिरल्याच पाहिजेत. तुम्हाला काळजी वाटता कामा नाही माझी लेख बाहेर त्याच्यात काय करते प्रशासन? मग सत्तेमध्ये बसला ना, विकास विकास विकास, हा यांचा विकास आहे. जर माझी लेख जाणार असेल, ती मगाशी आई मला म्हणत होती की माझा लेख बाहेर गेला. तुम्हाला माहितीये तुमची आई काय म्हणली मला? तुमची आई मला असं म्हणाल्या की जेव्हा माझा लेख बाहेर जातो तो घरी येईस तोवर माझ्या काळजात अशी चिंता वाटत असते. याच्यासाठी महात्मा गांधी लढले, याच्यासाठी या देशात स्वातंत्र्य आलं की या माऊलीला मुलाचा बाहेर गेल्यावर दुखदुख वाटते की माझा लेख परत घरी येईल का नाही. हे प्रशासन आहे, हा महाराष्ट्र आहे, हा तळांचा महाराष्ट्र आहे. मी तुम्हाला शब्द देते की ही लढाई आज तुमची नाही, ही लढाई आमच्या सगळ्यांची आहे. आणि तुम्ही कोणीही उपाशी राहणार नाही. या राज्यातला माझा कुठलाही भाऊ किंवा बहीण उपाशी राहणार नाही. उपाशी राहिले तर आम्ही राहू, पण तुम्हाला आम्ही उपाशी राहू देणार. तुम्ही या लढा लढायचा नाही, आम्ही लढणार. कशासाठी? आम्ही सगळे आहोत, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत ना. कशाला लोकांनी आम्हाला निवडून दिलंय? याच्यासाठीच निवडून दिलंय ना. मी तुम्हाला शब्द देते की तुम्हाला रोज आम्ही अपडेट देत जाऊ. आणि मी मुख्यमंत्र्यांना आज विनंती करणार आहे की आम्हाला एक एक दिवस आड अपडेट पाहिजे की तुमचं प्रशासन काय काम करते. लपवण्यासारखं काय नाही ना तुम्हाला. मग का पारदर्शकपणे राज्याला सांगत नाही तुम्ही काय करता? अहो, जेव्हा या सगळ्या घटना होत होत्या या 15 दिवसाच्या, तो माणूस काय त्यांचं नाव वाल्मिक कराड ना, वाल्मिक कराडची हिंमतच कशी होते की व्हिडिओ काढून मी पोलीस स्टेशनला येतोय. काय समजता तुम्हाला? कुणाच्या जीवावरी मस्ती आहे ही? पैशाची आणि सत्तेचीच मस्ती आहे ना. लाज वाटली पाहिजे या सगळ्या लोकांना. आणि हे सहन महाराष्ट्र करणार नाही. हे करायचंय. मी तुम्हाला शब्द देते की हा जो कोण सातवा आहे ना, तो कृष्णांदळे आहे कुठे? असं कुठे गेला? तुम्ही मला पाणी आणा त्यांच्याकडे, पाणी द्या. कृष्ण आंधळे गेला कुठे? असं कसं गायब झाला? तुम्ही मला सांगता तुम्ही ट्रॅक करू शकत नाही. अहो, रोज आमचे फोन ट्रॅक करते सरकार. तो कृष्ण आंधळे सापडत नाही ना. पटत कुणाला पटतं इथे की कृष्ण आंधळे सापडू शकत नाही? मला सांगा, असं शक्य तरी आहे का? जेव्हा संदीप काहीतरी त्याच्यावर बोलला तर सगळ्यांनी एवढी संदीपवर टीका केली. असं कुठे झालं? 2 महिने झाले कृष्ण आंधळे मिळत नाही. आज बोलला ते खरं बोलला. त्याचा मर्डर झाला खरं. त्याच्याकडे सर्वात गुप्त माहिती कृष्ण आंधळेकडे आहे. आणि मला कृष्ण आंधळेचा सीडीआर फोन पडला. कुठे गेला फोन? सीडीआर काढा तुम्ही. फोन असा जातो पुढे. आम्हाला सीडीआर पाहिजे. कृष्ण आंधळे आणि प्रत्येक जे 7 लोक अटक झाले त्यांचा सीडीआर हा फोनचा मिळालाच पाहिजे. आणि याच्यासाठी आपण सगळे मिळून लढा लढू. आणि त्याचा तुम्हाला काय बोलायचं? एसपी चे सीडीआर काढा.